अरे हा ट्रॅफिक जाम संपवा. शासन, प्रशासन आणि ठेकेदारांचा गाढवी कारभार, लोकप्रतिनिधींची निर्लज्ज असंवेदनशीलता. शासन आणि प्रशासनाच्या गाढवी कारभारामुळे आणि बिनडोक धोरणांमुळे गेले कित्येक महिने ट्रॅफिक जामच्या समस्येने जनता कमालीची त्रस्त आहे. रोज आणि रोजच मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात पुणेधे ते वासिंदपर्यंत आणि कल्याण ते मानकोली दरम्यान ट्रॅफिक जाम होत असल्याने 5-6 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल 2 ते 3 तासांचा कालावधी लागतो. विशेषतः या महामार्गावरून अनेक मंत्री जातात. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील याच महामार्गालगत राहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात राहत असल्याने त्यांना तर काही देणं घेणंच नाही. नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली असली तरी ट्रॅफिक जाम आहे तसंच आहे. याच भागात राहणारे आमदार शांताराम मोरे आणि कोणत्याही प्रश्नावर सतत मूग गिळून असणारे तथाकथित विकास पुरुष आमदार दौलत दरोडा नेहमीप्रमाणे गप्पच आहेत. त्यांची ही निर्लज्ज असंवेदनशीलता संतापजनक आहे. विशेष म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग असूनही खड्डे पडले. दरवर्षी तात्पुरती डागडुजी करून पैसे ओरबडतात, मग कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिककडून येणारा व्यावसायिक, शहापूरकडून जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारे कर्मचारी, कामगार, रोज धावणाऱ्या रुग्णवाहिका, विद्यार्थी यापैकी कुणीही वेळेवर पोहोचत नसल्याने सबंध जनता त्रस्त झाली आहे. अनेकांचा रोजगार सततच्या लेटमार्कमुळे बुडाला आहे. अडकून पडलेल्या रुग्णवाहिकांमुळे जीव धोक्यात आले आहेत. रोजगार देण्याच्या गप्पा करणारे रोजगार हिरावून घेत आहेत. ही लोकांची सोय की गैरसोय? या ट्रॅफिक जामचं कारण केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुजोर ठेकेदारांनी काम करताना केलेली दिरंगाई आहे. गेली 3 वर्ष आसनगावचा रेल्वे ब्रिज, त्यानंतर आसनगाव परिवार हॉटेलजवळील निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम, तसेच वासिंद येथे चक्रधारी हॉटेलजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे हा ट्रॅफिकचा सिलसिला सुरू आहे. कमिशनखोरीत अडकलेलं सरकार, त्यांचे मंत्री आणि निर्लज्ज अधिकारी यांचा ठेकेदारांवर अंकुश नाही. खरं तर अशा प्रमुख महामार्गावरील कामं युद्ध पातळीवर आणि मुदतीत करण्याची अट ठेकेदारावर देणं बंधनकारक असतं. मात्र ही सगळी कामं अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेतच, पण त्यांचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असताना प्रशासकीय बाबू मात्र या ठेकेदारांना चाप लावू शकत नाहीत. जनतेला होणारा हा रोजचा जीवघेणा त्रास पाहून लोकप्रतिनिधी जर गप्प असतील तर त्यांच्या घरावर जनतेने आता चालून जाणं गरजेचं आहे. डोक्यावरून पाणी गेलं तरी मुके लोकप्रतिनिधी बोलणार नसतील तर जनतेने आता त्यांना घरात कोंडण्याची गरज आहे. प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी उत्स्फूर्तपणे हायवे रोखण्याची गरज आहे. शोषित जनता रोजचा त्रास सहन करते पण बंड करत नाही. त्यामुळेच या दलालखोर शासन प्रशासनाचं फावत चाललं आहे. तुफानी पावसातही काही पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी करीत असलेला केविलवाना खटाटोप हा फक्त आशेचा किरण आहे. आसनगाव ब्रिजजवळ 3 चाकी रिक्षा आणि वासिंद शहापूर रिक्षा सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.